ऐतिहासिक गाथा रमेदी माता तीर्थस्थानाची। पोर्तुगीज व्यापारी इसवी सन 1509 साली व्यापारासाठी भारतात आले आणि पुढे ते व्यापार करता करता वसईत येऊन स्थायिक झाले। 20 जानेवारी 1533 साली त्यांनी मुस्लिम राजवटीकडून वसई विभाग जिंकून घेतला व अशा प्रकारे वसईत पोर्तुगीजांचा अंमल सुरू झाला। पुढे आपला राज्यकारभार नीटपणे हाकता यावा म्हणून वसईच्या दक्षिण किनाऱ्यावर उल्हास नदीच्या मुखाशी त्यांनी एक भक्कम असा किल्ला बांधला। तोच वसईचा सुप्रसिद्ध संत सेबास्टियन किल्ला होय। या पोर्तुगीज राज्यकर्त्यांबरोबर मिशनरी देखील वसईत आले। त्यामध्ये फ्रान्सिस्कन, जेजुएट, डॉमिनिकन, ॲगस्टिनियन असे 4 मिशनरी संघ वसईत कार्यरत झाले। ख्रिस्ती मिशनऱ्याने ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबरोबर नवख्रिस्ती लोकांची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी वसईमध्ये 9 चर्चेस बांधली। त्यापैकी ख्रिस्तवासी फादर लोपो कार्डोसा यांनी 3 जानेवारी 1577 साली वसईतील या 6व्या ख्रिस्त मंदिराची पायाभरणी केली। श्रीमती ॲना ऑर्टिस या पोर्तुगीज भगिनींनी हे चर्च उभारण्यासाठी प्रथम मोठी देणगी दिली व अनेकांच्या दातृत्वातून ही वास्तू पूर्णत्वास आली। या ख्रिस्त मंदिराला रमेदी माता चर्च असे नाव कशावरून देण्यात आले? पोर्तुगीजकालीन कागदपत्रे व सरकारी दप्तरी नोंदणीनुसार रमेदी चर्च व आजूबाजूच्या परिसराला धवली हे नाव होते। या ठिकाणी 3 जानेवारी 1577 साली डॉमिनिकन संघटनेच्या धर्मगुरूंनी ख्रिस्त मंदिराची उभारणी केल्यानंतर या मंदिरात मरिया मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। रमेदी मातेच्या आराधनेमुळे अनेकांच्या दुर्धर व्याधी, दुःख, कष्ट, समस्या यांचे निराकरण होऊ लागले, मनोकामना पूर्ण होऊ लागल्या। म्हणून या मातेची ही कीर्ती वसईतच नव्हे तर देशभर व जगभर पसरली। युरोपातून भारतात येणारे ख्रिस्ती प्रवासी, व्यापारी तसेच भारतातील प्रशासकीय सेवेतील मोठ्या हुद्द्यावर असणारे पदाधिकारी, सर्वसामान्य जनता या मातेच्या चरणी तिची करुणा भागण्यासाठी, तिला नवस बोलण्यासाठी येत असत। तसेच कार्य पूर्णत्वास जातास किंवा इच्छा सफल होताच दिलेल्या दानाबद्दल भाविक नवस फेडू लागले। पुढे रोग निवारण करणारी माता म्हणून तिची ख्याती पंचक्रोशीत पोचली। रेमेडियस म्हणजेच रोग निवारण करणारी या शब्दावरून इंग्रजी भाषेत रेमेडी असे म्हटले जाईल। पुढे या शब्दाचा अपभ्रंश होऊन मराठीत रमेदी आणि वसईच्या स्थानिक भाषेत रमेदीची रमेद असे झाले व या ख्रिस्त मंदिराला रमेदी माता चर्च असे संबोधण्यात येऊ लागले। 16व्या शतकातील रमेदी माता चर्च व 18व्या शतकातील रमेदी माता चर्च याविषयी जाणून घेऊया। 1981 साली नव्याने बांधलेली आजची ही दफनभूमी आहे। त्या ठिकाणी जुन्या रमेदी माता चर्चची वास्तू होती, परंतु पोर्तुगीज काळामध्ये सुसंपन्न वसईवर मोगल, अरब व मराठे राजवटींनी भरपूर आक्रमणे केली। वसईतील संपत्तीच्या लूटमारीबरोबर अनेक ख्रिस्त मंदिरेही आगी लावून उद्ध्वस्त करण्यात आली। 1690 साली काकाजी नावाच्या एका दरोडेखोरांनी शेकडो गुंड व 400 सैनिक घेऊन रमेदी माता चर्चची लूटमार करून ते पूर्णपणे उद्ध्वस्त करून जमीनदोस्त केले। पुढे चिमाजी अप्पांनी 1739 मध्ये पोर्तुगीजांबरोबर वसईचा तह केल्यानंतर या मंदिराची पुनर्बांधणी 1769 मध्ये आता जिथे चर्चची वास्तू आहे त्या ठिकाणी करण्यात आली। तोपर्यंत जुन्या चर्चच्या जागेच्या ठिकाणी डॉमिनिकन संघाच्या धर्मगुरूंचे एक प्रमुख मिशनरी केंद्र होते। ख्रिस्तवासी फादर इग्नेशियस नरोना यांच्या कालावधीत 1769 मध्ये रमेदी माता ख्रिस्त मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले। थोडी माहिती जाणून घेऊया रमेदी चर्चच्या बाह्य भागाविषयी। जरा मान उंच करून पाहाल तर आपणास दिसतील 3 उंच मनोरे। उजवीकडील मनोऱ्यांमध्ये पोर्तुगीज कालीन लहान घाट
व डावीकडील मनोऱ्यांमध्ये पोर्तुगीजकालीन मोठे घाट लावण्यात आले होते. यातील लहान घाट काही कालावधीनंतर दुसऱ्या चर्चला देण्यात आले, तर मोठे घाट अजूनही तिथेच आहे. मधील मनोऱ्यामध्ये दिसते ते कुमारी मरिया व एलिझाबेथ यांच्या ऐतिहासिक भेटीचे तैलचित्र. कुमारी मरिया आणि तिची मावस बहीण एलिझाबेथ यांच्या भेटीचा सण 31 मे रोजी असतो. म्हणूनच पूर्वी रमेदी माता चर्चचा सण 31 मे रोजी साजरा करण्यात येत असे. मुख्य भागी दिसतो तो ख्रिस्त राजाचा भव्य दिव्य पुतळा. आपणात जणू प्रभूकडे या असे सूचित करत आहे. चर्चच्या मुख्य गेटमधून प्रवेश केल्याबरोबर आपल्या नजरेस पडतो तो ब्रिटिशकालीन 1852 साली बांधलेला क्रूस. क्रूसाच्या उजवीकडे हिरव्यागार झाडाच्या गर्द सावलीत डोंगर माऊलीचा ग्रोटो आहे, तर डावीकडे ब्रिटिशकालीन बांधलेल्या संत वियानी आश्रमची वास्तू आहे. आश्रम जवळून थोडे पुढे चर्चकडे चालत आल्यानंतर रमेदी माता ग्रोटोची वास्तू आहे. उजवीकडे रमेदी माता सभागृह आहे. चर्चच्या मुख्य दरवाजातून प्रवेश करण्याआधी आवारातील लादरावर आपल्याला ब्रिटिशकालीन खाचा दिसतात, कारण या लादरावर 1980 पर्यंत दफनभूमी होती. ही जी खाच आहे ती ईस्ट इंडिया कंपनीतील मेजर जनरलचा सुपुत्र J.H. लिटलवूड यांची आहे. अशा अनेक खाचा ब्रिटिशकालीन साम्राज्याच्या साक्षीदार आहेत. आता जाणून घेऊया रमेदी माता ख्रिस्त मंदिराच्या या ऐतिहासिक महाद्वाराविषयी. हा भव्य दिव्य महादरवाजा आहे वसई किल्ल्यातील चर्च ऑफ होली नेम या येशूसंघीय धर्मगुरूंनी पोर्तुगीज काळात उभारलेल्या 7 ख्रिस्ती मंदिरापैकी एक ख्रिस्त मंदिराचा. हे शिल्प काष्टांकित महाद्वार सर्व भाविकांचे आजही लक्ष वेधून घेते. आपण जर खालच्या भागात डावीकडे बारकाईने पाहिले तर वेलींचे फुलांचे नक्षीकाम केलेले आहे. उजवीकडे येशूसंघीय धर्मगुरूंचे बोधचिन्ह रेखाटलेले आहे. वरच्या भागात उजवीकडे दक्षिण हंगेरीतील संत मार्टिन यांच्या जीवनामधील घोडदळत असताना लढाईत घेतलेल्या प्रत्यक्ष सहभागाचे व लढाई चालू असताना टाचेखाली माणसे तुडवत जात असतानाचे दृश्य आहे. तो प्रत्यक्ष लढाईत सहभागी होत असे हेच या चित्रातून चित्रकारास सूचित करावयाचे आहे. तर डावीकडील चित्रात तोच संत मार्टिन कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या गरीब माणसाला आपल्या स्वतःच्या अंगावरील जग्याचे 2 तुकडे करून एक तुकडा त्याला पांघरावयास देत आहे असे त्याच्या उदारतेचे चित्र रेखाटलेले आहे. काष्ठशिल्पीय कलाकुसरीने संपन्न असा हा महाद्वाराचा ऐतिहासिक अनमोल ठेवा रमेदी माता ख्रिस्त मंदिराला लाभला आहे. जाणून घेऊया पोर्तुगीजकालीन क्वायर गॅलरी विषयी. महाद्वारातून आत जाताच आपल्या डोक्यावर जाळीदार नक्षीकाम केलेली ही गॅलरी दिसते, ती आहे क्वायर गॅलरी. त्यावेळी देखील व्हायलिन, सॅक्सोफोन, ट्रम्पेट, फ्ल्यूट, क्लॅरिनेट व पियानो अशा अनेक वाद्याने व सुमधुर लॅटिन गायनाने ती भक्तिमय झालेली असे. आजही ती सुस्थितीत असून त्याच ठिकाणाहून गायन करून प्रत्येक उपासना अधिक भावपूर्णरित्या साजरी केली जाते. चला भिंतीला लागून अर्धगोलाकार व नक्षीकाम केलेल्या या पुलपिट विषयी जाणून घेऊया. पुलपिट म्हणजे पूर्वी धर्मगुरू रविवारच्या पवित्र मिसाच्या वेळी व प्रायश्चित काळात संध्याकाळी पासाच्या भक्तीच्या वेळी या पुलपिटमधून प्रवचन करीत असत. हे पुलपिट पोर्तुगीजकालीन असून त्यावर ख्रिस्ती धर्मप्रसारक 7 संतांची चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून ते साईड ऑल्टरकडे येताना या ज्या 7 खाचा आहेत त्या खाचा 1800 ते 1900 या ब्रिटिशकालीन कालावधीत ख्रिस्तवासी झालेल्या धर्मगुरूंच्या आहेत. त्यावर लॅटिन भाषेत त्यांचे नाव, जन्म व मृत्यू दिनांक कोरलेले आहेत. चला जाऊया उजवीकडे व डावीकडे असणाऱ्या या छोट्या ऑल्टरकडे. ही दोन्ही साईड ऑल्टर म्हणजे पोर्तुगीज शैलीतील सुबक कोरीव कामाचा आणि निरनिराळी नक्षीकामाचा देखणा नजारा. त्यावर सोन्याचा मुलामा चढविण्यात आला आहे. उजवीकडील ऑल्टरवर येशूचा वधस्तंभावरील मृत्यू, वधस्तंभाखाली उभी असलेली पवित्र मरिया व येशूचा अतिपवित्र शिष्य ह्याचे इमाजे आहेत. तसेच
ऑल्टरच्या बाजूला पोर्तुगीजकालीन चर्च ऑफ होली नेम मधील ख्रिस्त मंदिराचा नक्षीदार छोटा दरवाजा आणून लावण्यात आला आहे. ज्यावेळी चर्चच्या मुख्य वेदीला 1945 मध्ये आग लागली होती, त्यावेळी उजवीकडील वेदीवर पवित्र मिस्सा बलिदान साजरे करण्यात येत असे. डावीकडील छोट्या ऑल्टरमध्ये सुखी मरणाचा आश्रयदाता संत जोसेफचा पुतळा असून तो 19व्या शतकात त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मुख्य वेदीकडे जाताना समोर छताकडे नजर फिरवली तर छतावरील भिंतीवर ऑइल पेंटने कॅनव्हसवरील मरियेच्या स्वर्गनयन सोहळ्याचे आकर्षक असे पेंटिंग आपणास दिसते. त्यावेळेचे प्रसिद्ध पेंटर व आर्टिस्ट स्वर्गवासी श्री फर्नांडो यांनी ही कलाकृती साकारली आहे. तर मोठ्या आर्कवर सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील हे वाक्य रमेदीतील पाल्मार गावपरिवारातील स्वर्गवासी नेपोलियन डिसिल्वा यांनी लिहिलेले आहे. आता माहिती घेऊया चर्चमधील मुख्य अल्तारावरील या भव्य पवित्र वेदीची. 9 नोव्हेंबर 1947 रविवारचा दिवस होता. त्या दिवशी मुळगाव चर्चचा वार्षिक सण असल्याने रमेदी चर्चचे फादर अँथनी मदिरा हे सणानिमित्त मुळगाव चर्चमध्ये गेलेले होते. त्यावेळी अल्तरच्या मागच्या बाजूने माऊलीच्या इमाजीकडे जाऊन मेणबत्त्या लावण्याचे व नैवेद्य चढवण्याची सोय होती. त्यातील एखादी मेणबत्ती दुपारच्या 2च्या सुमारास आडवी होऊन वेदीवरील लाकडाला आग लागली. लाकडाला तैलरंग असल्याने बघता बघता आगीच्या ज्वाला भडकल्या व संपूर्ण ऑल्टर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. रमेदी चर्चच्या कुंपणाला लागूनच ख्रिस्तवासी झुझू चौधरी हे राहत होते. त्यांनी धुराची लोट पाहिल्याबरोबर तात्काळ देवळामध्ये येऊन जोरजोराने घंटानाद सुरू केला. त्यामुळे घंटानाद ऐकून आजूबाजूच्या परिसरात राहणारे ख्रिस्ती बांधव व अन्य धर्मीय बांधवही आग आटोक्यात आणण्यासाठी मदतीला धावले. आजपर्यंत आपले रक्षण व रोगनिवारण करणारी आपली रमेदी माता आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली पाहून अनेक बाया, मुले हंबरडा फोडून रडू लागली. वेदीचा मुख्य गाभारा व त्यातील पोर्तुगीज काळापासून जगप्रसिद्ध असलेली रमेदी मातीची मूर्ती जळून खाक झाली होती. पुढे ख्रिस्तवासी रेव्हरंड फादर सेबॅस्टियन वाज व सहाय्यक धर्मगुरू ख्रिस्तवासी रेव्हरंड फादर फिलिप तवारिस यांनी लोकांकडून आर्थिक सहाय्य मिळवून मुख्य वेदीचे काम आणि वरच्या छताचे काम हाती घेतले. पूर्वीप्रमाणे भव्य ऑल्टर वेदी पुनर्प्रस्थापित करणे अशक्य होते. म्हणूनच मुंबईतील भुलेश्वर येथील जुने बिशप हाऊस कुलाबा येथे हलविण्यात आल्यावर तेथील चर्च बंद करण्यात आले होते. त्याची ही वेदी प्रथम सेंट थॉमस चर्च सांडोर ख्रिस्त मंदिरामध्ये बसविण्यासाठी आणली गेली होती. परंतु त्या मंदिराचा गाभारा लहान असल्यामुळे तत्कालीन बिशपांच्या सल्ल्याने ती वेदी रमेदी माता चर्चमध्ये आणून ख्रिस्तवासी फ्रान्सिस नरोना, ख्रिस्तवासी लॉरेन्स नरोना, ख्रिस्तवासी पास्कल दीस व त्यांच्या हाताखालील अनेक सुतारांनी वर्षभरातच ही पवित्र वेदी गाभाऱ्यात बसवण्याचे काम पूर्ण केले. या ऑल्टरमध्ये आता ही जी रमेदी मातेची नवीन मूर्ती दिसत आहे ती गिरीज येथील ख्रिस्तवासी रेनॉल्ड सिक्वेरा यांनी आपले सारे कसब पणाला लावून घडवली व तिची प्रतिष्ठापना मुख्य ऑल्टर वेदीवर वर्षभरातच करून भाविकांसाठी मिस्सा बलिदान मुख्य पवित्र वेदीवरून साजरे करण्यात येऊ लागले. रमेदी धर्मग्रामात धर्मगुरूंची, धर्मभगिनींची जणू खाणच होती. या धर्मग्रामातून 2 बिशप, 27 धर्मगुरू व 48 धर्मभगिनी प्रभूच्या मळ्यात सेवा करण्यासाठी गेल्या आहेत. रमेदी माता चर्चच्या धर्मग्रामात आजपर्यंत 42 प्रमुख धर्मगुरूंनी व 26 सहाय्यक धर्मगुरूंनी आपले योगदान या धर्मग्रामाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी दिले आहे. सर्व कार्यरत धर्मगुरूंना त्यांच्या प्रेषितीय कार्यासाठी समस्त रमेदी ग्रामस्थांतर्फे कृतज्ञतापूर्वक प्रार्थनामय सदिच्छा देत आहेत. मृत धर्मगुरूंना प्रभू परमेश्वराठाई त्यांना चिरंतन शांती लाभावी म्हणून प्रार्थना करून आजच्या या रमेदी माता चर्चच्या ऐतिहासिक वारशाची जपवणूक आम्ही अखंड करत राहू असे आश्वासन देत आपली रजा घेत आहोत.